लगाम कसने के लिए पुलिस लगातार गश्त पर है। इसी कड़ी में नागपुर क्राइम ब्रांच यूनिट 3 ने एक बड़ी सफलता हासिल की है। पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर एक आरोपी को अवैध हथियार के साथ रंगे हाथों गिरफ्तार किया है। मिली जानकारी के अनुसार यह कार्रवाई 13 अप्रैल को शाम करीब 7 से 8 बजे के बीच की बताई जा रही है। क्राइम ब्रांच यूनिट 3 के पुलिस जब नागपुर शहर में गश्त कर रहे थे तभी उन्हें एक गुप्त सूचना मिली। इसके बाद पुलिस ने नवीन कामठी थाना क्षेत्र के आनंद नगर रामगढ़ में छापेमारी की। यहाँ राजू गजबीये के घर में किराए से रहने वाले 39 वर्षीय इरफान हुसैन शेख को पुलिस ने हिरासत में लिया। पुलिस ने आरोपी के पास से एक काले रंग की लोहे की देसी पिस्टल, 2 जिंदा कारतूस, ऐसा कुल लगभग 56,000 रुपए का माल जब्त किया गया है। पुलिस का मानना है कि आरोपी किसी गंभीर अपराध को अंजाम देने के इरादे से यह हथियार लेकर घूम रहा था। आगे की जांच पुलिस कर रही है। क्राइम ब्रांच युनिट 3 येथील पोलीस उपनिरीक्षक मधुकर काटोके आणि त्यांच्या पथकाने एक विनापरवाना अग्निशस्त्र, अवैध अग्निशस्त्र असल्याबाबतची त्यांना माहिती प्राप्त झाली होती। त्यानुसार नवीन कामठी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील इरफान हुसेन शेख जो आनंदनगरमध्ये राहतो त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे याबाबत अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे एक अवैध अग्निशस्त्र आणि 2 राऊंड आम्हाला मिळून आलेले आहे। त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी आम्ही नवीन कामठी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले। यामध्ये एकूण 56,000 रुपयाचा मुद्देमाल, एक अग्निशस्त्र आणि 2 त्याचे जिवंत काडतुसं जप्त करण्यात आलेली आहेत। हा जो आरोपी आहे याच्यावर यापूर्वीचे कुठले गुन्हे दाखल असल्याचं दिसून आलं नाही, परंतु याने ज्याच्याकडून हे अग्निशस्त्र घेतल्याचं तो सांगतो आतिक शेख, लतीफ शेख हा जो आरोपी आहे तो पाहिजे आरोपी आहे आणि त्याच्यावर याच्यापूर्वीचे अग्निशस्त्राचे आणि काही NDPSचे गुन्हे दाखल आहे। आतिक शेखने त्याच्याकडे ठेवण्यासाठी दिला असं त्याचं सुरुवातीचं म्हणणं आहे। प्राथमिक तपास सुरू आहे। आता यामध्ये आतिक शेखला जेव्हा ताब्यात घेऊ तेव्हा पुढील याच्यामधली माहिती प्राप्त होऊ शकेल।